घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिगेंनी कॉल केलेला असतो आणि दिगे आता कॉल करून इकडे असणाऱ्या या मायाला मुद्दामूनच त्रास देत असतो, ब्लॅकमेल करत असतो. तो म्हणत असतो की तुझं सिक्रेट माझ्या हातात आहे, त्यामुळे तुला गपगुमानपणे सांगावंच लागणार आहे. पैसे कधी देतेस ते बोल, असं देखील आता बोललं जातं. मग पैशांची एवढी काही घाई आहे, जरा मला वेळ द्या, देईन मी तुमचे पैसे, असं देखील आता ती त्यांना म्हणत असते. पण ते आता ऐकायला तयार नसतात. ते सरळ सांगतात की बघ, तुझं सगळ्यात मोठं सत्य माझ्या हातात आहे, त्यामुळे मला 2 लाख रुपये तरी हवे आहेत. मग विचार कर कसे द्यायचे आहेत ते. काय 2 लाख रुपये? एवढे एवढे नाही जमणार मला, असं ती आता सांगू लागते. त्यावर बघ, तुझं हे खूप मोठं सिक्रेट आहे आणि ते फक्त मला माहिती, आणि जर हे सिक्रेट जानकीला समजलं की मकरंदची बहीण तू आहेस, मग विचार कर. मग आता ती सांगत असते की ठीक आहे, मी 1 लाखाचा बंदोबस्त कुठून तरी करते, पण थोडी अमाऊंट कमी करा. ठीक आहे, लाखभर रुपये ना, दे. लाखभर तर लाखभर, पण लाखभर तर रुपये मला मिळायलाच हवे, असं तिनं आता डायरेक्टली सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता त्याने सांगितल्या जातात. तेव्हा मात्र आता काय करू आणि काय नको या द्विधा मनस्थितीत माया अडकलेली असते, कारण दिगेने तसं तिला ब्लॅकमेलच केलेलं असतं. तिला कळत नसतं की आता काय करावं. दुसरीकडे मात्र आता दिगे म्हणत असतो की पैशांचा बंदोबस्त लवकरात लवकर कर, म्हणजे कसं मला पैसेही लवकरच मिळतील, असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की ठीक आहे ठीक आहे, करते मी बंदोबस्त, थोडा वेळ दे. मग त्यानंतर आता ती फोन ठेवते. मायाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता एवढा पैसा आणायचा तरी कुठून. 2 लाख नाही तर निदान लाखभर रुपये तरी या दिगेला द्यायचे आहेत, आणि मी जर दिगेला पैसे नाही दिले तर हा सगळ्याचा बोभाटा करेल, आणि हा बोभाटा व्हायला नको असाच विचार ना आता ती मनामध्ये करत असते. म्हणूनच दिगेचं तोंड बंद करायला तिला आता त्याला लाखभर रुपये तरी द्यावे लागणार असतात. पण ते लाखभर रुपये द्यायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न असतो. दुसरीकडे आता इकडे असणारी जानकी हे बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते. ती विचार करते की बघू दे तरी ही कोणाशी एवढं बोलत आहे. म्हणूनच जानकी उभी असते, तर जानकीची सावली कुठेतरी आता मायाला दिसते. मग माया विचार करते की काय चाललं आहे ह्यांचं. नक्कीच ना जानकी माझ्यावर लक्ष ठेवून आहे, मला सावध राहायलाच लागेल. जानकीकडनं इथून माझं मरण आहे आणि इथून दिघेकडनं, पण आता पैसे द्यायचे आहे तर ते कसे. मग आता ती या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची मदत घ्यायचं ठरवते. दुसरीकडे नानांना कळलेलं असतं त्याची अवस्था बेकार झाली होती, आणि त्यासाठी दुसरं तिसरं कोणीही या सगळ्याला जबाबदार नव्हतं, तर या सगळ्याला जबाबदार ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्याला आता मी सोडणार नाही. बापासारखीच उलट्या काळजाची पोरगी आहे ती, तिची ना पोलिसात तक्रारच करायला हवी, आणि तिनं सुमित्रा तुझ्यासोबत काही वाईट केलं ना मला सांग, नाना म्हणत असतात. तर आता ऋषिकेश नानांना समजावतो आणि म्हणत असतो की नाना नको टेन्शन घेऊ, नको इतक्या हायपर होऊ, मला कळतंय तुम्हाला लोड आला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, उलट आईच तिला पुरून उरली आहे. मुळात ना ती आईलाच काही कमी लेखत होती, पण आईनं तिच्यावर वार केलाय आणि आईच तिकडनं पळून आली, म्हणजे आईनं बघा ना केवढं भारी काम केलंय ते, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलून दाखवतो ना, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात, तेव्हा मात्र आता ऋषिकेश नानांना शांत करतो. ऋषिकेश नानांना विचारतो की नाना तुम्ही काही केलं का, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी त्या सगळ्याचा शोध घ्यायला, त्याचं काही झालं का. मग आता नाना सांगू लागतात की बघ, मी त्यांना म्हटलं तर आहे, पण ते काय म्हणतायत, बाजार समितीच्या या सगळ्यासाठी त्यांना मदत हवी आहे. मग ते काय करायचं, बाजार समितीसाठीच ना नाना, मी आहे ना, मी करेन ना, पण पुढच्या वर्षीसुद्धा तू निवडून यायला हवास. मग आता सुमित्रा म्हणत असते त्यात काय,
तुमच्यासारखीच खूप जास्त मोलाची कामं ना माझा मुलगाही करतो. त्यामुळे मला माहिती आहे ना, माझा मुलगा ना नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा अध्यक्षपदी निवडून येणारच. मग त्यांची कामच झाली म्हणून समजा. नानांनासुद्धा आता ऋषिकेशचं खूप जास्त कौतुक वाटू लागतं. नानाही आता ऋषिकेशचं कौतुक करत म्हणत असतात की ठीक आहे, मी एकदा त्यांच्याकडे शब्द टाकून बघतो, मग काम झालं तर बरंच होईल. मग बाजार समितीचं त्यांचं काम आपण करून देऊया आणि आपलंही काम ते करतील, मग झालं तर, असं आता त्यांचं ठरत असतं. मग आता या सगळ्यामध्ये सुमित्रा आणि त्यासोबत नानांना ऋषिकेशचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. म्हणजे खूप कमी वेळात ना त्यांनी माणसं जिंकलेली असतात आणि त्यामुळेच ना त्याच्या पाठीशी खंबीरपणे प्रत्येक वेळेला कोणी ना कोणी उभं असतं आणि त्यामुळेच आता त्यालाही बरं वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की लताकडे गेलेली असते आणि लताला आता ती विचारत असते की काय काय चाललं आहे, कसं आहे सगळं, ठीक तर आहे ना. अगं आई, ही माया कुठे गेली गं? ती आईवडिलांसोबत बोलायला बाहेर गेली असेल. अच्छा, मग मला सांग, ही तुझ्यासमोर कधी तिच्या आईबाबांशी बोलत नाही का? नाही गं, कधीच नाही बोलली. मग आई, तुला जरा संशय वाटत नाही का गं? म्हणजे बघ ना, मला तर थोडा कुठेतरी वाटतंय संशय. अगं अशी काय करतेस तू? उलट आज मी इथे आहे ती ह्या मायामुळेच ना, आणि तू तिच्यावर संशय घेतेस? नाही हा, मला नाही आवडलं जानकी तू हे काही बोलतेस ते. त्यावर जानकी म्हणते की आई, मलाही कळतंय गं तुला काय वाटतंय ते, पण मी तुला सांगू का? म्हणजे बघ, तू विचार कर, आता अवंतिकावर जो हल्ला झाला ना, त्या हल्ल्याबद्दल मी तुला सांगते. तिच्यावर हल्ला असा झालाच नसता, पण आमचा प्लॅन ना लीक झाला. मग तो लीक कोणी केला? घरात तर सगळ्यांनाच ह्या प्लॅनबद्दल माहिती होतं. मग मला असं वाटतं की माया जरा संशयास्पद आहे, म्हणून मायावर जरा लक्ष ठेवायला हवा. दुसरीकडे ऐश्वर्याला मायानं कॉल केलेला असतो आणि माया ऐश्वर्याकडे आता पैशांची मदत मागत असते. मला 1,00,000ची गरज आहे, मला पैसे दे. पण आता ऐश्वर्या म्हणत असते की ऑलरेडी मास्कमॅनने मला माझे पैसे दिलेले नाही आहेत, तर तुला कुठे मी पुढचे पैसे देऊ? नाही नाही जमणार आहे. मग अगं, तुझं मी इतकं काम करते आणि तू मला पैसे नाही देणार आहेस? दे ना गं, आता खूप इमर्जन्सी आहे, नाहीतर ना माझं भांडं फुटायची वेळ येणार आहे. असं करू नकोस प्लीज, थोडी पैशांची मदत कर. तुला पण मी मदत करतेस की काय? काय मदत करतेस तू? त्या सुमित्राला तिथे ठेवायला सांगितलं होतं, ते सुद्धा तुला धरता आलं नाही. मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे असं आता इकडे ऐश्वर्या ओरडून ओरडून तिला सांगत असते. ऐश्वर्या जेव्हा या सगळ्या गोष्टी ओरडून तिला बोलते, तेव्हा मायाही तिच्यावर आवाज चढवते. मायाही तिला सांगते, मी इथे घरात बसून किती काही गोष्टी हँडल करते, जानकीलासुद्धा हँडल करणं काही सोपं नाही, असं देखील ती आता सांगत असते. मग या सगळ्याबद्दल तू मला काय सांगतेस? बघ ना, तुझ्या परीने कर हँडल, तुला कसं करायचं आहे ते. मला या गोष्टी तू सांगत बसू नकोस, असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर आता ऐश्वर्याला खूप जास्त राग येत असतो. ऐश्वर्या आता म्हणत असते की मी तुला 1ही रुपया देणार नाही आहे, म्हणजे नाही आहे, माझं नक्की झालं आहे. का 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 नाही देणार आहेस? असं आता ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र जानकी आपल्या आईला सांगत असते की काही झालं ना तरीसुद्धा ना आपण जरा लक्ष देऊया. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे. मग कसं का असू दे, आपण थोडा का होईना तिच्यावर लक्ष द्यायला हवा. या सगळ्या गोष्टींची आता ह्यांच्यामध्ये गडबड गोंधळ हे सुरूच असतं. तर दुसरीकडे मात्र अगं आई, मला असं वाटतं ना, माया थोडी संशयास्पद वाटते. म्हणजे आधी ना तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता, पण आता नाही गं. आता तिचं हे वागणं आणि हे बोलणं या सगळ्या गोष्टी ना थोड्या संशयास्पद वाटतात, म्हणून ना नकोसं वाटतं. त्यापेक्षा ना या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं बघायला हवं, तिच्याकडे लक्ष ठेवायला हवं. ती नक्कीच काहीतरी गडबड करते. तुला काही आढळलं ना तर मला येऊन सांग, कारण ना मला त्या मायावर नक्कीच संशय आला आहे. दुसरीकडे आता ऐश्वर्या आणि मायाची भांडणं होत असतात. मायाला आता ऐश्वर्या 1ही रुपया द्यायला तयार नसते. ती सरळ सांगते की ऑलरेडी मास्कमॅनने माझे पैसे दिलेले नाही आहेत, त्यातच तुम्हाला मकरंदलाही भेटवत नाही आहे. मग मी कसे देणार आहे तुझे पैसे? नाही मी तुला 1ही रुपया देणार नाही आहे. काय? तू मला पैसे देणार नाही आहेस?
ठीक आहे, तुझी ही वेळ येईल बघते मी. प्रत्येक वेळ ही प्रत्येकाची येत असते आणि त्यामध्ये ना मी बघ मी तुला आता कशी ते असं देखील आता मायाने ठरवलेलं असतं. कारण ऐश्वर्याने तिला सरळ तोंडावर पैसे द्यायला नकार दिलेला असतो आणि यासाठी तिची गडबड आता सुरू असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, मायाने फोन तर ठेवलेला असतो पण मायाच्या मागे ना आता उभा असतो तो म्हणजे सारंग. सारंगला बघून आता माया थोडी दचकते. मायाला असं वाटतं की सारंगनं बोलणं ऐकलं आहे. त्याच वेळेला ती सारंगला हेही म्हणते की काय चाललंय सारंग, म्हणजे प्रत्येक वेळेला मला सांगा तुम्ही माझ्या मागे उभे असता, असे कसे हो? मग आता तो म्हणत असतो की काही नाही, सहज म्हणून आलो होतो. तुम्ही कोणाशी बोलत होतात? मी ना माझ्या आईबाबांशी बोलत होते. बोला ना, काय झालं? मग आता मला एक सांगा, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. जानकी वहिनी आणि त्याचसोबत अवंतिका वहिनीबद्दल प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं होतं, त्याबद्दल तुम्ही कोणासमोर काही बोलला आहात का? नाही नाही, मी कोणासमोरही काहीच बोललेली नाही. का, काय झालं आहे? म्हणूनच तर ना हा ना नेमका पॉईंटला लीक झाला. जानकी वहिनीला सुद्धा संशय आला. मी तिला म्हटलं होतं ना मी तुम्हाला सांगितलं आहे या सगळ्याबद्दल. मग जानकी वहिनीसुद्धा विचार करत होती की ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, पण मग अवंतिकावर अशी वेळ आली म्हणूनच ना आम्हाला थोडी काळजी वाटत आहे. अवंतिकाचं काय झालं आहे, म्हणजेच अवंतिकाच्या बाबतीत खूप भयानक अशी गोष्ट घडली आणि ती घडायला नको होती असं मला तरी वाटतं, असं देखील आता इथे सारंग बोलत असतो. मग आता माया थोडी नाटकं करते. सारंगला जवळ आणण्यासाठी ती थोडं रडायचं नाटक करते. सारंगचा हात पकडते आणि सारंगला म्हणते की तुमचाही तुमच्या या मैत्रिणीवर विश्वास नाही आहे का? तर तसं मला सांगा. हा सारंग ना आता लगेचच भोळा भाबडा लगेच येडा होतो. जसा त्याचा हात धरलेला असतो ना तसंच त्याला आता येड लागायला सुरुवात होतं. म्हणजेच ना आता तो म्हणत असतो की हो हो, माझा आहे तुमच्यावर विश्वास नक्की ना, नाहीतर मी जाते, कारण मला ना असं वाटतं की या घरात थांबून आता उपयोग नाही. त्याच वेळेला आता तो तिचा हात धरतो आणि म्हणतो की नाही, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही काही करणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे, असंही आता जातं. मग आता हा एवढा विश्वास ठेवतोय, ह्याला कसं बसं आपण गोत्यात घेतलेलं आहे. चला बरं झालं, याला कसं तरी आपण आपल्या सगळ्या गोत्यात घेतलं. मग आता तीही विचार करत असते की माझ्यापेक्षा ना कोणीही पुढे जाऊ शकत नाही. जानकी, तू कितीही प्रयत्न केलास ना तरीसुद्धा नाही. जानकी इथे आता अभ्यास घेत असते. म्हणजेच ना ती आता ओवीला सांगत असते की ओवी, पटकन हे सम्स पूर्ण कर. मग आता ओवीसुद्धा तिथे बसून सगळे सम्स पूर्ण करत असते आणि कपड्यांची घडी घालत जानकी तिच्या बाजूला बसून तिचा अभ्यास वगैरे घेत असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये छान असं त्यांचं बॉन्डिंग जमत असतं आणि त्यामुळे अभ्यासही ओवी करत असते. कारण आई तिला इतक्या छान पद्धतीने सम्स सोडवायला मदत करत होती म्हणून तिलाही बरं वाटत होतं. आता या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. मग आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं, जानकीने सांगून ठेवलेलं असतं लताला ना की बरोबर हिच्यावर लक्ष ठेव मायावर. मग मायाना रूममध्ये असते आणि तिच्याकडे असलेले पैसे मोजत असते. तिच्याकडे सध्या तरी 20,000 रुपये असतात, 1,00,000 रुपये नसतात. ते 20,000 ती आता मोजते आणि ती ठरवते की जाऊ दे, तोपर्यंत का होईना ही तरी अमाऊंट पुढे करते, तेवढं त्याचं तोंड बंद करायला. आणि असं बोलून ती पैसे पाकिटात भरत असते. तेवढ्यातच ना तिथे आता लताबाई आलेल्या असतात आणि त्या विचारतात की काय गं, एवढे पैसे घेऊन कुठे चाललीस? नाही, आईचा कॉल आला होता ना, तिला थोडे पैसे अपुरे पडत आहेत. मग म्हटलं माझ्याकडे आहेत तर तिला देते ना, असा विचार मी केला, म्हणूनच तिला पैसे द्यायला जात होते. कुरिअरनेच देते तिला पैसे. अगं कुरिअरने कशाला देतेस? बोलली होती ना काल जानकी तुला, सौमित्रचा कोण मित्र तो राहतो मुंबईला, तो देईल की. मग आता माया म्हणते की नको, उगाच कशाला ना त्रास आपल्यामुळे इतरांना. जानकी वहिनी बोलल्या तेवढंच खूप झालं, मी जाऊन पटकन कुरिअर करून येते हे पैसे, असं देखील आता ती म्हणू लागते.
मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बोलते ना, तेव्हा मात्र आता कुठेतरी लताला संशय येऊ लागतो. लता आता विचार करते की नाही, या सगळ्याचा तर शोध घ्यायला हवा. नेमकं काय घडलं आहे आणि कसं घडलं आहे, या सगळ्याची गोष्ट लगेच आपण जानकीला सांगूया. लता आता जानकीकडे आलेली असते आणि जानकीला याबद्दल सांगू लागते. जानकीला ती म्हणत असते की अगं जानकी, ती पुन्हा एकदा बघ ना, लय मोठे पैसे घेऊन गेली आहे. कुठे गेली असेल का एवढे पैसे घेऊन? जा जरा बघतीस का, जा ना बघ जरा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय, आता लगेचच जानकी ओवीला सांगते की ओवी, मी पटकनच येते. ओवी आता काही सोडायला तयार नसते. मग ओवीला आता सांगितलं जातं की ऐक ना, माझं जरा काम आहे, मी पटकन येते, तोपर्यंत तू थांब. आणि माझे सम सोडवायचे आहे त्याचं काय? अगं मला कळतंय, पण मी जाऊन येते ना पटकन, तोपर्यंत तू तुझा अभ्यास कर. मग आता ओवी थोडी रागवते, पण आता काही झालं तरीसुद्धा जानकीला लवकरात लवकर तिथं पोचायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला व्यवस्थितपणे हँडल करायच्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे तर या सगळ्या गोष्टी होतच असतात. तर इकडे आता लता ओवीला मस्का लावायचा, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. तिला ती म्हणत असते की अगं मी आहे ना, मी करते की तुला मदत, कशाला इतकी हायपर होते, चल आजीला पण सांग ना थोडं. आणि असं बोलून ती आता मुद्दामूनच तिला मदत करायचं ठरवत असते. मग आता इकडे जानकी मायाचा पाठलाग करत असते. जानकी मायाचा पाठलाग करत असताना इकडे तिकडे फिरत असते आणि बरोबर मायालाही डाऊट येत असतो की आपल्या मागे कोणीतरी आहे. मग आपल्या मागे कोण आहे हे काही आता तिला कळत नसतं. मग आता ती विचार करते, नक्कीच जानकी आपला पाठलाग करते का, पण ती मागे वळून पाहत नाही. एकदा ती धाडस करते, पण जानकी कशीबशी गाडीच्या मागे लपते, कारण आता मायाला त्या दिघेला पैसे द्यायला जायचं असतात आणि त्यासाठी ती बरोबर तिथे पोचत असते. आणि ज्या वेळेला ती तिथे पोचायचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा आता जानकी गाडीच्या मागे लपते. जानकी जेव्हा आता गाडीच्या मागे लपते तेव्हा आता इकडे पुन्हा एकदा माया पुढे पुढे जाते. मग आता जानकीला तेवढ्यातच ना एका बाईनं आवाज दिलेला असतो, जानकी वहिनी तुम्ही इथे. त्याबरोबर जानकी मागे येते आणि जानकी लगेच बघू लागते आणि जानकी त्या बाईसोबत बोलत असते. तोपर्यंत मायाच्या लक्षात येतं की जानकी आहे. मग आता ती तिकडनं पळ काढते. आणि जेव्हा आता तिला कळतं की जानकी आपला पाठलाग करत आहे, तेव्हा ती ठरवते की इथे आता थांबून उपयोग नाही, इथून पटकनी सटकायला हवं. मग तिथे आता गाडीचा माग घेते, गाडीच्या मागे लपून बसते. मग आता जानकी विचार करते की आताच तर ही इथे होती, मग ती कुठे गेली. तिथे एक झाडही असतं, त्या झाडाच्या मागे नेमकी माया लपून बसते. जानकी ही त्या झाडाच्याच मागे गोल गोल फिरत असते आणि मायाही त्या झाडाच्या मागे फिरत असते. जानकी विचार करत असते की माया कुठे गेली. तेवढ्यात जानकीच्या फोनवर आता फोन आलेला असतो, म्हणूनच जानकी कॉल रिसीव करते. जानकी जेव्हा आता कॉल रिसीव करते ना, तेव्हा मात्र आता जानकीला खरं तर ना सासूबाईंचा कॉल आलेला असतो आणि त्या सांगत असतात की लवकर ये ना, जरा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे अवंतिका येते, अवंतिकाला जरा आपण भेटून घेऊया, बोलून घेऊया, तिला आता बरं वाटत आहे. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, अवंतिका घरी येणार आहे म्हटल्यावर जानकीला घरी जावं लागणार असतं. दिघे तर भेटायला आलेलाच असतो, पण दिघेला आता ती सांगत असते इकडे माया पटकन पळा, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो जर कोणी बघितलं तर. आणि असं बोलून ती आता बाजूला करते. दिघेला घेऊन ती जाते. जानकी विचार करते की आता काय करायचे, इथे तर नाही आहेत कोणच. मग आता आपण काय करूया, शोधूया का, कुठे शोधूया. नको, आता घरी जायचं आहे, नाहीतर आई परत विचार करतील की मी कुठे गेले. चला आता घरी जाते. आणि असा विचार करूनच ना ती पटकीने घरी जायला निघते, कारण अवंतिका घरी येणार असते. अवंतिकाचा गृहप्रवेश असतो, म्हणजे हॉस्पिटलमधनं ती येणार असते. मग तिला ऑप्शन वगैरे तिचं करायला हवं ना, म्हणूनच ती आता जायला निघते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, आता खूप जास्त संशय ना मोठा आलेला असतो, पण या सगळ्याचा शोध तर घ्यायला हवा असाही विचार ना आता सुरू असतो. म्हणूनच आता सौमित्र
सोबत जायला तयार असतो. तो म्हणतो की मीही येतो दादा, थांब. आणि असं बोलून आता ते दोघंही जण मुंबईला जायला निघतात. दुसरीकडे माया आता घरी आलेली असते. मायाला विचारते, अगं तू कुठे गेली होतीस? काही नाही, पैसे द्यायला गेली होते आईबाबांना. अगं तुला म्हटलं होतं ना, कशाला गेलीस? अगं हे तसेही तुझ्या आईबाबांना भेटायला मुंबईला गेलेच आहेत, मग तिथे काम झालंच असतं की काय तू पण? असाच विचार ना आता जानकी करू लागते. जानकी या सगळ्याबद्दल मायाला सांगते. तेव्हा मायाला थोडा असा डाऊट येतो. पण आता इथे मुंबईच्या घरामध्ये ऋषिकेश आणि सौमित्र पोचलेली असतात. आता त्यांना तिथे कोण सापडतं हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.